बघा. हाय हॅलो नमस्कार, मी नम्रता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. कोलंबी साफ. वेळ न वाया घालवता सुरू करूया कोळंबी साफ करायला. व्हिडिओ बनवते. आपल्याला आज करायची आहे कोळंबी साफ. बोल. आज करायची कोळंबी साफ. आपल्याला आज कोळंबी साफ करायची आहे. सब्सक्राइब करें, लाइक करें. चलो अभी मिलते हैं बाहर. ओके. हाँ चलो. अभी चला. ही एवढी कोळंबी आहे. नाही थोडं टाकलं लवकर पाणी दिलं बस टाक. नाही कुठले बस बस बस. ही एवढी मोठी कोळंबी आपल्याला आता साफ करायची आहे की नाही. साफ करून बघूया आता. धागा काढला ना तर मग हात ह्याच्यामध्ये ओला करायचा. धागा काढला बरं म्हणून हे सेपरेट ताटात पाणी घेतलं आहे. सोपं जातं जरा पटपट पटपट. ते हाताला चिकटलं तर हात ते झटकत बसावं लागतं. सो फायनली आपली कोळंबी साफ झालेली आहे. तर आत्ता आपण ही धुवून घेऊयात. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. सो फायनली आपली कोळंबी साफ झालेली आहे. छान तुम्ही बघू शकता. खूप मस्त साफ केली आहे. नाही मी दाखवते वरती. आपली कोळंबी साफ झालेली आहे बघू शकता तुम्ही. धागे वगैरे पण सगळं मी काढलेलं आहे आणि चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण जाऊया किचनमध्ये. मीठ आणि हळद लावून घेऊया. मम्मीला सांगितले आता मी हात धुतलेत स्वच्छ. सो टाकू त्याचं थोडंसं रेडवालं कालवण बनवायचं आहे आणि रात्रीच्या जेवणाला काळ्या मसाल्यातलं कालवण बनवायचं आहे. आता थोडंसं डाळ भात आणि कोळंबीचा सरपटीत मस्त खाऊया आणि जेवूया. काय करू. ठेवू फ्रीजमध्ये. एक तरी धागा दिसतोय. हे फ्रीजमध्ये ठेवूया. जोपर्यंत इकडे थोडंसं प्रिपरेशन होत नाही तोपर्यंत वरण भात होतं तोपर्यंत आपण ते बाहेरचं सगळं साफसफाई करूया आणि कचरा फेकूया. चला तर कोळंबी बनवायला सुरुवात करते मम्मी. कढईमध्ये घेते थोडंसं तेल करून घेतलं मम्मीने. कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता बस. वाटण. ओके वाटण पण आहे. काय काय याच्यामध्ये. ओके. आलं लसूण मिरची आणि सुकं खोबरं ॲड करूयात. कांदा ब्राऊन झालेला आहे. आता ॲड करूयात टोमॅटो आणि कढीपत्ता. थोडीशी हळद. आता थोडंसं मीठ ॲड करूयात. आता वाटण टाकूयात. थोडासा मसाला फ्राय झाला आपला फोडणीचा. आता याच्यामध्ये ॲड करूयात आपला कुठला काय घरगुती मसाला. घरगुती मसाला आहे.
तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही वापरू शकता. थोडंसं हे एव्हरेस्टचं लाल तिखट ॲड करतो. आणि आता आपल्याला ॲड करायची आहे आपली कोळंबी. परतून झाली आहे कोळंबी, पण लगेच त्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं. झाकण ठेवून थोडीशी वाफ काढू आणि मग पाणी टाकायचं. एक वाफ काढून झालेली आहे. आता हां मस्त तेल सुटलं. आता आपण पाणी ॲड करू शकतो. वाव, आता खूप भूक लागली आहे. फ्रेग्रन्स येते मस्त. काय आहे हे? हां, थोडंसं कोकम आहे. रेडी झालेलं आहे आपलं फायनली कोळंबीचं कालवण. ज्वारीची भाकरी आहे आणि एक चपाती आहे, ती घेते. तर झालेलं आहे आपलं सगळं काढून. आता आपण जाऊयात जेवायला. ओके. लय भारी. काय बनवलंय? एक नंबर. बापरे, खूप मस्त. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत एका नवीन व्हिडिओसोबत. रात्रीचे कालवण बनवणार आहे, काळा मसाल्यातला कालवण. तो व्हिडिओ नंतर पोस्ट करीन. सध्या हा नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल, पण नको, नंतर तो व्हिडिओ पोस्ट करते. बाय.